निक्की तांबोळीचा झालाय वांदा, भाऊने काढली लायकी आणि लाल गाल झाले तरी तू काय सुधारली नाहीस असं बोलून केलं तिचा अपमान। तर मित्रांनो, निक्कीचा नेमकी काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आज आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि सगळ्यांना हार्ट अटॅक देऊन जातात। पण आज स्पेशल हार्ट अटॅक दिलेला आहे आर्याला आणि निक्कीला। आणि कारण तर तुम्हाला माहित आहे की जी सनकॅन कानामागा आर्यानी निक्कीच्या लावलेली आहे त्यावर सगळ्यात जास्त तर आर्यालाच आपलेला आहे आणि आर्याचा व्हिडिओ आपण वेगळा बनवलेला आहे। पण झापाझापी झालेली आहे निक्की तांबोळीची। पण भाऊ जसे भाऊचे धक्के राहतात तेव्हा निक्कीला बोलतात की निक्की एक हाताने टाळी वाजत नाही, जितकी आर्याची चुकी आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमची चुकी आहे। कारण की जेव्हा आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हा आम्हाला दिसत आहे की तू जोर जोरात आर्याला धक्का देत होतीस आणि तू तिला पायाने पण मारत होतीस। त्यानंतर आर्याची ताकद जास्त असल्यामुळे आर्या तुला आवरत नव्हती, त्यामुळे तू आर्याचा ड्रेस इथून पकडून तो फाडायचा प्रयत्न करत होतीस। आणि निक्की जर तो ड्रेस फाडला असता तर किती लाजिरवाणी गोष्ट होती। तू एक मुलगी आहेस आणि तुला लाज वाटली पाहिजे की दुसऱ्या मुलीचा तू ऑन शो कॅमेरा पुढं तू तिचा ड्रेस फाडत आहेस। आणि त्याचमुळे भाऊ तिला बोलले की एका हाताने टाळी वाजत नाही आणि आर्याने जे केलं ते चुकीचंच होतं। पण त्याच्यावर जे तिचे रिॲक्शन होते आर्याचे ते पण काही चुकीचे नव्हते। जर बाहेर तू असं केलं असतं तर कुणी ना कुणी तुझ्या कानामागं वाजवलं असतं आणि तिथं तर एवढा मोठा काही इन्सिडेंट झाला नसता। पण बिग बॉसच्या घरात हे कम्प्लिटली चुकीचं आहे, त्यामुळे आम्ही आर्याला पनिशमेंट देणारच आहे। पण निक्की, तुला एकच सांगायचं आहे की तू जे केलंस ते पण चुकीचं आहे। तर मित्रांनो, अशा भाषेत रितेश देशमुखनी निक्कीला खूप झापलं। त्यानंतर निक्की काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण रितेश देशमुख काय थांबले नाही आणि रितेश देशमुख तिला हेही बोलले की तू नंतर जान्हवीच्या वडिलांवर बोललीस। जेव्हा तुझं आणि जान्हवीचं किचनमध्ये भांडणं झाले तेव्हा तू लिटरली जान्हवीच्या वडिलांवर बोललीस आणि तू मार खाऊन पण सुधारली नाहीस। त्यामुळे रितेश देशमुख तिला बोलले की तुझे गाल लाल होऊन पण तू काही सुधारलेली नाही। तर मित्रांनो, अशा भाषेत अजून पण रितेश देशमुखने निक्कीला झापलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की निक्कीला जे झापलेलं आहे त्यापेक्षा जास्त आर्याला झापायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।